बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. काल स्थायी समितीची बैठक झाली आणि स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सोनवणे विरुद्ध आदिल फरात असा प्रवीण सोनवणे विरुद्ध आदिल फरात वाद झाला असा वृत्तपत्रांमध्ये आलं. हे खरं आहे, वाद झाला. परंतु खरं तर काल सकाळी 11 वाजल्यापासून केशवराव भोसलेंचे नाट्यगृहामध्ये महाराजांची बैठक होती. तिथून आम्ही 1:15 महापालिकेत आलो. 1:30 वाजता महापौरांची बैठक सुरू झाली केशवराव भोसलेच्या संदर्भामध्ये. तिथून परत 4 वाजता 4:15 ती संपली. 4:15 ते आम्ही वर आलो. 4:30 तिसरी मीटिंग सुरू केली स्थायी समितीची. आणि त्यामुळे दिवसभर सगळे अधिकारी अडकून होत्या, काही महिला अडकून होत्या, चेअरमन साहेब आम्ही होतो. आणि मग तरी सुद्धा 4:30 सुरू झालेली बैठक ही 7:15 संपली. खर तर सगळ्या सदस्यांचा काल 4 विषय होते. चेअरमन साहेबांनी सांगितले ते खेळीमेळीत मंजूर झाले. एका महिला बचत गटांमार्फत बिल हे करायचं सुद्धा मंजूर केलं. परंतु महिलांना सबलीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एकमत करून सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. परंतु काल आज जी काय बातमी आली की दिव्यांगांसाठी ते बोलणार होते आणि त्याच्यासाठी चेअरमननी थांबवलं, असं नाही, हे चुकीचं आहे. चेअरमन साहेबांनी वेळ फार झाले आणि सर्व सदस्य लागले होते की आता संपवा. तर त्यावेळेला यांनी संपवल्यानंतर प्रवीण सोनवणेंच्या हातामध्ये माईक होता, ते त्या ठिकाणी लागले ओरडायला की मला बोलायचं आहे, माझा प्रश्न राहिलाय. तर काय प्रश्न आहे म्हटल्यानंतर ते माझ्या एका भागातल्या माझ्या विरोधकाच्या कार्यकर्त्याच्या ह्याच्यावर बिल्डिंगवर दिवाचा हे जातो, ते काढलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की तो वैयक्तिक हे आहे, आपण बसून संपूया, असं काय फार हे नाही आहे. परंतु त्यांनी सांगितलं एवढी घाई गडबड काय जाऊन आता सगळे प्यायलाच बसणार आहे. हे शब्द आलं, हे असंविधानिक शब्द आहे. चेअरमन साहेबांना पण कळेना नेमकं कशा पद्धतीने का असं बोललं. सर्वच जण आम्ही अवाक झालो. मी सिनियर असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की हे तुम्ही शब्द चुकीचं वापरताय प्रवीण, ह्याच्यात तुम्ही शब्द मागे घ्या आणि दिलगिरी व्यक्त करा. हे असंविधानिक शब्द इथं महिला आहेत, महिला नगरसेविका आहेत, त्या ठिकाणी अधिकारी महिला आहेत, आम्ही सर्व सदस्य आहे. तर ते त्या बाबतीमध्ये मान्य करायला तयार नव्हते. त्यांची भूमिका होती, होय मी बोललोय, मी काय माघार घेणार नाही, माझ्या दमावर बोललोय, माझ्या हिमतीवर बोललोय, अशी त्यांची भाषा आल्याने 5 मिनिटं ही चर्चा सुरू असताना अमर समर्थ नावाचे काँग्रेसचे नगरसेवक देखील त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांनी ऐकले नाही आणि त्यातून हे वाद झाला आणि या वादाचा रूपांतर जोरात झालं. परंतु माझी भावना एवढीच होती की ते असे जर शब्द टाकायची जर आपली परंपरा सुरू झाली तर हे सभागृहासाठी उचित नाही आहे. सभागृह चेअरमन स्थायी समितीमध्ये सर्वोच्च आहेत. ते ज्यावेळेला उभे राहतात सर्वांनी प्रोटोकॉल पाळून त्यांना रिस्पेक्ट दिलं पाहिजे. सभा संपवली म्हटल्यानंतर त्याचा आदर राखलं पाहिजे. तसं न करता हे इथं दंगा करत होते आणि त्यातून वाद झाला. मी त्यांना सांगितलं, त्यांनी ज्यावेळेला चुकीचे शब्द माझ्या संदर्भामध्ये वापरायला सुरू केली त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की होय मला माहिती आहे तुमचे दारूचे धंदे आहेत, त्यामुळे तुम्हाला दारू पिणं हे सगळं तुमच्या लक्षात येतंय, ते बोलता तुम्ही त्या पद्धतीनं. परंतु लोकांच्या भावना अशी आहे की तुमच्या दुकानांमध्ये डुप्लिकेट दारू विकली जाते, त्याच्यावर पण तुम्ही बोललं पाहिजे, असं मी त्यांना बोललो. मी मान्य करतो, अशी लोकभावना आहे आणि त्यामुळं पिढ्या खराब झालेल्या आहेत दारू पिऊन. अनेक पिढ्या दारूच्या नशेमध्ये बर्बाद झालेले आहेत. आणि म्हणून मी त्या उद्देशानं बोललो असेल तर त्या जे काही ते जे सांगतायत तर त्याला तिने जर एका शब्दावर सांगितलं असतं की माझी दिलगिरी आहे तर हा विषय पडदा पडला असता. परंतु ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य करत नाहीत. आज देखील त्यांची स्टेटमेंट जे होतं त्यामध्ये देखील त्यांनी बोलले असते तर आज आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यायची गरज नव्हती. खरं तर नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याची भूमिका असती की आपल्या मतदारसंघातील लोकांनी विश्वास टाकून निवडून दिलंय, त्यांचा विश्वास संपादन करून विकासाची गंगा आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये नेऊन लोकांना समाधान करावं, त्यांचा मूलभूत पायाभूत सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या, त्यांना लागणाऱ्या जे काही गरजा असतील त्या गरजा आपण त्यांना मदत करावी. परंतु असं जर भांडत आपण बसलो तर हे चुकीचं होतं. आणि एकंदरीत कुठंतरी राष्ट्रवादीच्या गटनेत्याला टार्गेट केलं जातंय का, अशी देखील लोकांनी मला आज फोन करून चर्चा केलेली आहे. तर असं होऊ नये. आम्ही
लोक हितासाठी ज्या ज्याला आवाज उठवायला लागेल आम्ही उठवणार. माझी संस्कृती हरून फराज बाबू फरासांपासून माझी चाललेली परंपरा आहे. लोकांची कामं करून कामाचा माणूस म्हणून मी निवडून आलेला माणूस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील लोकभावनासाठी लोकांच्या विकासासाठी कुणाबरोबरही लढायला लागलं तर मी तितक्याच ताकदीनं लढत राहणार. माझ्या भागातल्या माझ्या कोल्हापूर शहरातल्या सामान्य जनतेला न्याय मिळावं याच्यासाठी कोणत्याही थराला जाऊन मी माझा लढा संविधानिक पद्धतीने चालू ठेवणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.